शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. त्यांनी नुकतीच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेतली होती काल. आपल्यासोबत नेमकं काल काय भेटीमध्ये झालं? प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातले विद्यार्थी होते पार्टीचे आणि त्याच्या संदर्भात मी कानावर घालायला गेलो होतो. त्यांना अजून त्यांचा जो अनुदान आहे ते मिळत नाही आणि आमचे किरण साळवी होते बरोबर आणि आम्ही एकत्र येऊन ते साहेबांशी चर्चा केली. त्यानंतर पुण्यातल्या निवडणुकी संदर्भात आम्ही बोललो आणि त्यानंतर त्या परवा एक कुठलं चॅनल होतं का त्याच्यातून बातमी गेली की मी माझ्या माननीय आपले अमित शहाबद्दल चुकीचं वक्तव्य मी केलं, पण नाही केलं असं मी ते बोललो. ज्या प्रेसशी बोललो त्या प्रेसची लिंक बी त्यांना मी दिली आणि त्या लिंकमध्ये तर मी म्हणलो की आमिषाला बळी पडणार, मी आमिषाला बळी पडणार नाही, आमिषाला. तर त्यांनी आमिषाला बळी काहीतरी असं, तर मी तोही खुलासा केला. कारण त्याबद्दल त्यांना बी थोडं वाटलं की ह्याने असं नाही बोललं पाहिजे. तर त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी उदय सामंत साहेबांना खुलासा करायला लावला की असं काय बोलण्याचं हेतू नव्हतं. त्या प्रेसने बी लगेच ते बंद केलं दाखवायचं. पण ते कोण पत्रकार आता ते कुठेतरी कामाला लागला, आता कुठेतरी त्यांनी काहीतरी ते माझ्याबद्दल काहीतरी बोललं. तेही जाऊ दे, आता तो विषय नाही महत्त्वाचा. पण आता विषय महत्त्वाचा आहे की ह्याच्यामध्ये जे जैन मंदिर होतं या जैन मंदिरमध्ये आणि त्या वसतिगृहामध्ये ज्या पद्धतीनं हा गतिमान व्यवहार झाला आणि त्याच्याबद्दल मी म्हणलो साहेब की आपल्याला जैन समाजाच्या मागं उभं राहावं लागेल. आणि साहेबांनी तत्काळ परवा बी म्हणजे म्हणलं होतं की 2 दिवसात हा तोडगा काढून देईल. नंतर तोडगा बी बऱ्यापैकी निघला असं वाटतं, आता संपला विषय तो. परंतु हा विषय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा पब्लिक ट्रस्ट आहे, हा खाजगी ट्रस्ट नाही. आणि पब्लिक ट्रस्ट ज्यावेळेला होतो तेव्हा तो सरकारचा त्याच्यावर अंकुश असतो आणि सरकारचा अंकुश असल्यामुळं ह्या ट्रस्टमध्ये पहिले संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे. त्या ठिकाणी प्रशासन नेमलं पाहिजे. प्रशासन नेमून परत योग्य व्यक्तींच्या जैन समाजाच्या हातात हा ट्रस्ट दिला पाहिजे. पण हा जो गतिमान व्यवहार झाला याच्यामध्ये संशयाची सोय ही तुम्हाला सांगतो की धर्मदायित्वापर्यंत पोहोचली. धर्मदायिक ह्याच्यामध्ये चुकलेत आणि त्यांची सगळी चौकशी झाली पाहिजे. मग बुलढाणा बँकेने एवढे पैसे का दिले? 20 कोटी सर्च नाही, काय नाही, एवढं फास्ट गतिमान कोणामुळे दिले, का दिले? कर्नाटकची बँक यायला लागली. कर्नाटकची बँक कोणाची? आणि या सगळ्या बँकेमध्ये सगळा काळा पैसा दिसतोय. असं आता मला वाटायला लागलं ना, काळा पैसा पांढरा करण्याचं हे मशीन दिसतंय. हे काळा पैसा पांढरा करायचा, जा बुलढाणा बँकेत टाका आणि हो करा वाईट. आणि मग एक 230 कोटी ज्याच्यावर लोन आहे, ज्याचं सर्च नाही, ज्या गोखलेवर अनेक ठिकाणी कर्ज आहे आणि मग अशा एवढा फास्ट जो व्यवहार करतात, तर मग हा काळा पैसा पांढरा करण्याचा ह्याच्यामध्ये उद्योग होता. ह्याच्यामध्ये कोण याची चौकशी तर झालीच पाहिजे, ते मागणी कायम राहील. आणि हे सगळं मग रजिस्टर आहे, मग तो तहसीलदार आहे, मग ह्यांनी इतकं रेशन कार्ड काढायला तर 2 वर्ष सर्वसामान्य लोकांना चक्र मार लागतात आणि हा एवढा फास्ट व्यवहार. मी आता चक्रावून गेलो की मला आता वेळ लागायला लागला की एवढं फास्ट कसं काय होऊ शकतं? आम्ही आमदार असताना एवढं फास्ट कधी काम करू नाही शकलो. आणि एका बिल्डरसाठी जर एवढी प्रचंड यंत्रणा लागत असेल तर हे गैर आहे. तो केवढा घेतला, काय घेतला, हा विषय आता राहिला ना. आता ह्या म्हातारे मेलेलं दुःख नाही, पण काळ जो सोकत चालला आहे हा कुठेतरी थांबवला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी सगळ्यांचीच माफी मागतो की मी काय चुकलो असेल, काय बोललो असेल, पण माझी भावना ही जैन मंदिराच्या बाबतीत होती. ते म्हणजे काही जैन समाजाच्या लोकांना बी आवडलं नसेल मी एवढं काय बोलतोय, कारण पडद्यामागून ते माझ्यावर टीका बी करत असेल. मला त्याचं म्हणणं किंवा राजकारण करत असेल हा मला विषय नाही. माझा विषय जैन समाजाची वीट हालून देण्यानं आम्ही दिलेला शब्द होता आणि तो म्हणजे मी ही सगळं पुणेकरांच्या जीवावर बोलत होतो. मी काय एक छोटा माणूस आहे, मला काय जास्त काय मी काय मोठं नाही, पण पुणेकर जे साथ दिली, महाराष्ट्रातल्या लोकांनी साथ दिली, त्याच्यामुळेच हा आपण एक धार्मिक संस्था वाचवण्याचं आपल्याला यश आलं. आणि त्याच्यामध्ये काहीतरी पुण्य माझ्या पुढच्या पिढीला मिळेल, ह्या पिढीला मिळेल म्हणून मला वाटत नाही. कारण रोज माझा संघर्ष आहे, पण पुढच्या पिढीसाठी काय करून ठेवलं तर आपण आशीर्वाद घेऊन ठेवलेत. आणि ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये मी तर वेळ पडली तर न्यायालयात हे सगळं प्रकरण नेणार. ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि मी आता अनेक माझे वकील मित्र मी सल्ला घेईन. ह्याच्यामध्ये
सरकारने जर ह्याच्यामध्ये जातीने लक्ष नाही घेतलं तर आता शेवटी कुठंतरी जावं लागेल. हे सगळे मुद्दे तुम्ही एकनाथ शिंदेसमोर मांडले का? या सगळ्या मुद्द्यांचं तुम्ही जे बोलताय त्यांच्यासमोर तुम्ही मांडले का? किंवा त्यांचा काय रिप्लाय होता, त्यांचं काय म्हणणं होतं? आता हे काही लपून राहिलं नाही, हे जग जाहीर झालं. म्हणजे शेवटच्या टोकातला ज्या माणसाला कधी ह्यातली माहिती नाही तो त्याला कळतं. हे तर नेते आहेत. तर ह्या गोष्टी मी ज्या मांडल्यात त्या समाजाच्या हिताच्या मांडल्यात. त्याच्यामध्ये कोण होतं काय होतं तो आता आपल्याला ठरलं की कोणाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण मी कालपासून विचार करतो की ही यंत्रणा, हे सगळं हे चाललंय काय, आणि मग ही सगळी बिल्डर लॉबी, हे सगळ्या ही चुकीची लोक ही कशी काय अशी वागतात, आणि मग ह्यांना कोण प्रेरणा देतं, कोण ताकद देतं, आता ह्याच्याकडे चौकशी करा. पुण्यातला कोण कोण बिल्डर आहे, कसा कसा वागतो, ह्याची रोज माझ्याकडे आता पत्र यायला लागलेत. ह्या बिल्डरने हे केलं, त्या बिल्डरने ते केलं. मग ही जी मोठी बिल्डर आहेत ह्यांची एकदा बघावं लागणार आपल्याला, शेवटी समाजाच्या हिताकरता. आणि मग काही लोक असे म्हणले की फंडिंग देतात, हे करतात, ते करतात, मग मिटिंगा घेतात, त्या फंडिंगचं मग लिडरशिप होती. आता आपल्याला काय घेणं देणं, आपण काय रस्त्यावरचे कार्यकर्ते. पण ही सगळी यंत्रणा ही एकदम ही सगळी अडकून गेलेली. सत्ता आणि पैसा आणि पैशातून सत्ता, या सगळं प्रकरण कधीतरी थांबलं पाहिजे. अनेक खासदार पुण्याचे झाले, मग जावडेकर झाले असतील, मोहन धारे झाले असतील, आम्हाला आठवत मोहन धारे झाले, तुमचे प्रदीपदादा रावत झाले, अनिल शिरोळे झाले, गिरीश बापट झाले. पण कधी ते ह्या चक्रात अडकलेले नाही. पण आत्ताचे सगळे पुढारी हे या चक्रात सापडलेले आहेत. पक्षाने याची नोंद घ्यावी. शेवटी समाजासाठी पक्ष आहेत, जनतेसाठी पक्ष आहेत. हे सगळं अर्थकारण प्रचंड वाईट आहे, आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो. आता लोकमान्य नगरमधला आपण बघितलं असेल तर मी आमदार होतो, आमच्या मुक्ताताई होत्या, बापटसाहेब होते, वसंत थोरात होते, उल्हास काळोखे होते, अनेक मान्यवरांनी तिकडं कामं केली. माझ्याही काळात ते सगळा प्रोजेक्ट चालला होता म्हाडामध्ये. मी तिकडं अनेक वेळा गेलो, पण तिथली लोक करतायत. मग आपण हस्तक्षेप करणं किंवा काय करणं, त्यांच्या विचाराची त्यांना वाटतं ते करणार. आम्ही सुचवायला जायला काय, आम्ही काय लयच काय मोठे आहेत काय, ह्याचा आम्हाला नाही कळतं. असंही आम्ही वागू नाही. शेवटी समाज आहे, जनता, जनतेला ज्या पद्धतीने वागायचं, लोकशाही. आता कोण बिल्डर आणायचं आणि 16 एकर कशी करायची, 15 एकरमध्ये काय करायचं, आणि 1 एकरमध्ये काय करायचं, हे सगळं ह्याच्यामध्ये नागरिकांमध्ये संशयाची सोय जाते. आणि मग आपण वागू नये. आणि मग परत मग आलं टेंडर, मग आला बिल्डर, मग आलं सगळेच. आता बरं तुम्हाला जर काय त्यांना ॲक्शन प्लॅन द्यायचा असेल की तो त्यांच्या हातात द्या, की अशा पद्धतीने मला तुम्ही द्या, तुम्ही कुठला बिल्डर ठरवा, काय ठरवा, त्याच्यामध्ये तिथल्या नागरिकांनी करण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हाडाचे सगळे नियम आहेत, त्या नियमानुसारही त्यांना अधिकार आहेत, त्यांनी पैसे भरलेत, हा सगळा विषय. मग आम्हाला आमदारांना, समजा मी आमदार, मला लोकप्रतिनिधीला वाटतं की ही बिल्डिंग तुम्ही वैयक्तिक बांधता, तर हे मॉडेल आहे, हे मॉडेलप्रमाणे तुम्ही बांधा, विषय बऱ्यापैकी संपतो. शेवटी म्हाडाचे नियम आहेत, सरकारी जे हे नियम आहेत, हे नियम आहेतच की, हे नियमानुसार जर झालं आणि त्यांच्या विचाराचं बांधकाम झालं तर आम्ही लय हुशार आहोत किंवा लय आम्हाला यातलं कळतं असं आम्ही बी वागू नये. पुणे न्यायालयाने जे सांगितलेलं आहे, म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाने पाहिलं तर एक अहवाल पाठवलेला आहे पुणे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मंदिराच्या जैन बोर्डीच्या मंदिराचं नाही, आता हे मी परत एकदा सांगितलं की ही सोयी सगळी धर्मादाय आयुक्तांकडे जाते. ह्यांचेही हात ह्याच्यामध्ये बरबडलेले आहेत, हे काय आता लपून राहिलेलं नाही. आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? आता जर त्यांनी हा व्यवहार क्लिअर केला असता तर मग त्यांनी ज्या व्यवहाराला स्थगिती दिली असती का, हा पहिला मुद्दा आहे. जर मी एखादा निर्णय घेतला मग तो खरा आहे का खोटा, त्यापेक्षा तुम्ही थांबताय, मग तुम्ही कुठेतरी ह्यामध्ये चुकलाय. एवढं जर या जनतेला नाही कळलं तर मग अवघड आहे. समीर पाटलांनी तुमच्यावर 50 कोटींचा जो मानहानीचा दावा टाकलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टाने समन्स बजावलं. नेमकं ही लढाई कशी लढणार आहे, काय असते, तुम्ही हजर राहणार आहे का? आता लोकशाही, संविधान मानणारे, आपला देश कायद्याने चालतो. मला सन्मान्य कोर्टाने समज मला अजून पोहोचलं ना, पण ते काल कुठल्या तरी चॅनलला मला घेतलं होतं.
पण मला माहितीच नव्हतं तो माझ्यासमोर बोलतो, कारण मला माहिती असतं तर मी त्याच्याशी बोललो नसतो. मोक्काचा आरोपी चॅनेलला माझ्याबरोबर बोलू कसा शकतो, त्या चॅनेलने बी जरा विचार करायला पाहता की आपण कोणाशी, मला माहितीच नव्हतं. मग मी चॅनेलचा आदर करून फोन घेतला आणि तो समोरनं बोलत होता. तर चॅनलवाल्यांनी गुन्हेगार लोकांना कसे काय चॅनलवर आणतात आता हा एक प्रश्न मला कळत नाही. आपण कुठल्या दिशेला चाललो हेही कळत नाही. आणि जर मोक्काचा आरोपी त्याच्यावर गुन्हे तो चॅनलवर बोलतो म्हणजे किती अवघड आहे. मी चॅनलवाल्यांच्या काही लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे की आपण बोलताना किंवा काय करताना त्यांच्यासमोर कोण आणलं पाहिजे. माझ्यासमोर एखादा जर चांगला माणूस असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, एखादा ह्या समाजाला योगदान देतो पाहिजे का. तुम्ही खंडणीवाले न दरोडेखोरवाले मोक्यावाले माझ्यासमोर आणणं योग्य नाही. तर त्याही चॅनेलने विचार केला पाहिजे की आपण, आणि मला माहीतच नाही समोरासमोर आला त्याला मी काय उत्तर देणार. लोकमान्य नगरचा नेमका काय प्रकार आहे? तुम्ही वारंवार लोकमान्य नगरचं सांगितलं, बोललं जातं, नेमकं काय प्रकार आहे हा सगळा? नाही, याच्यामध्ये त्या भागामध्ये नगरसेवक म्हणून बरेच वर्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, राजकीय आम्ही कधी एकमेकाशी जवळून बी जात नाही, बघत बी नाही. पण विषय तो नाही की त्या भागात त्यांनी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांच्या घरातले बी ताई आमच्या नगरसेवक होतात, त्यांनी ह्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता मग मी परत बोललो की आलं वक काय मागणं सुटत नाही. एखादं आज 5-10 वर्ष विधानसभा आली वक, पोटनिवडणूक आली वक, लोकसभा आली वक, आता जैन आले, जैन समाजाची जागा आली वक. आता हा वक सुटण्यासाठी त्यांनाच मला जरा सल्ला विचारावा लागेल, कारण ते परवा वकवर बोलले की यांनी जागा घेतली, हे केलं ते केलं. राजकीय बोलायचं ना आता, पण त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ह्याच्यामध्ये की त्यांनी लपून नाही राहिलं. जे काय आहे त्यांनी बोललं पाहिजे. त्यांना वाटतं की आमदारांनी जे प्रोजेक्ट ठेवला आहे तो योग्य आहे किंवा नाही योग्य, त्यांची भूमिका त्यात स्पष्ट होत नाही. आणि मग स्पष्ट होत नाही तर एवढा एक महत्त्वाचा पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, तर त्यांनी यात भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाही तर शेवटी राडा तर आहेच, देणार आहे तर राडा तर आहेच, आणि तो राडा होणार आहे. भूमिका स्पष्ट केली नाही तर राडा होणारच, असं प्रकारचं वक्तव्य जे आहे ते रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सचिन हानसाटेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.